ज्या घरात नवनाथ महाराजांची मूर्ती असते तिथे वातावरणात एक दिव्य तेज असतं, पण जर त्या घरात मांसाहार केला जात असेल तर हळूहळू ती नाथीय शक्ती मागे सरकू लागते. नाथ संप्रदाय सांगतो, अन्न हेच औषध आणि अन्न हेच साधन. जे अन्न आपण ग्रहण करतो त्यावर आपल्या मन, विचार आणि देवशक्ती टिकून राहतात. मांसाहारात जीवहिंसेची ऊर्जा असते. त्या ऊर्जेमुळे घरातील संतुलन बिघडतं, दीप विझू लागतात, घरात तणाव, भांडणं आणि अस्वस्थता वाढते. हेच लक्षण असतं की नवनाथ महाराज त्या जागेपासून दूर जात आहेत. नवनाथ महाराजांना सेवा हवी असते वजा, पण ती शुद्ध भावनेतून. जिथे अन्न, मन आणि वाणी शुद्ध असते तिथेच नाथ कृपा उतरते. म्हणून नवनाथ भक्तांनी हे लक्षात ठेवावं, मांसाहार करून नवनाथ सेवा केली तरी ती सेवा स्वीकारली जात नाही. कारण नाथ म्हणजे ब्रह्मभाव, त्यांना रक्त आणि हिंसेचा वास सहन होत नाही. जर कधी घरात मांसाहार झाला असेल तर गंगाजलाने शुद्धी करा, तुळशीचे पान वाहा आणि नाथांना मनापासून क्षमा मागा. ते पुन्हा प्रसन्न होतात, कारण नाथ कृपा म्हणजे प्रेम आणि प्रेम म्हणजे शुद्धता.